दरम्यान सीसीटीव्ही काढल्याचा गंभीर मुद्दा विधिमंडळात आमदार सतेज पाटील यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून उपस्थित केला। एखाद्या नागरिकाने स्वतःच्या घराच्या सुरक्षेसाठी लावलेले कॅमेरे काढण्याचा अधिकार प्रशासनाला कसा काय असू शकतो? यामुळे ईव्हीएम क्रियेवर संशय निर्माण होण्यास वाव मिळतो। प्रशासनाची ही बेबंदशाही चालू असून याची चौकशी करावी आणि हे काढलेले सीसीटीव्ही तातडीने पुन्हा बसवण्याचे आदेश सरकारने द्यावेत अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली। दरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले। सभापती महोदय, गेल्या 1 महिन्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी या राज्यामध्ये झाली। निवडणूक आयोगाने अगदी आदल्या रात्रीपर्यंत मतदान प्रचार करायचा निर्णय घेतला। कदाचित उदय सामंतांना पोचायला प्रचाराला वेळ मिळावा म्हणून शेवटच्या दिवशीपर्यंत निर्णय घेण्यात आला। परंतु सभापती महोदय आता त्याच्या पुढे गेलंय। आरोनी आपल्या अधिकारात बावनकुळे साहेब पेठ वडगाव नगरपंचायतच्या नगरपालिकेमध्ये जिथं हे स्ट्रॉंग रूम आहे त्या स्ट्रॉंग रूमच्या समोर जी व्यक्ती राहते मोरे नावाची त्यांच्या घरावरची सीसीटीव्ही काढून टाकले। म्हणजे घर त्या माणसानं स्वतःच्या सुरक्षिततेसाठी लावलेले सीसीटीव्ही। सभापती महोदय, सुमित जाधव नावाचे सीओ येतात आणि पोलिसांच्या बंदोबस्तात ते काढतात। म्हणजे नेमकं राज्य कशा दिशेने चाललेलं आहे किंवा तो आमच्या घराबाहेरचा सीसीटीव्ही तुम्ही काढताय, तिथं समोर सांस्कृतिक मंडळ आहे, तिथं ईव्हीएम ठेवलेत मान्य आहे, परंतु जी व्यक्ती तिथं राहते त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी ठेवले असतील तर ते सुद्धा तुम्ही जर या ठिकाणी मग शंका निर्माण होणार नाही का? मग ईव्हीएमवर शंका निर्माण होते असं विरोधक करतात हे म्हणण्याला अर्थ काय असणार आहे? सभापती, मला माझ्या या आपल्या माध्यमातून बावनकुळे साहेब इथं आहेत, सिनियर मंत्री आहेत, सरकारने निर्णय ते सीसीटीव्ही बसवले पाहिजे। घरावरचे सीसीटीव्ही काढायचा अधिकार कसा आहे सरकारला? त्याच्या समोर तुमचा हॉल आहे, त्या घरावरचे सीसीटीव्ही तुम्ही कसे काढू शकता? तेव्हा माझी विनंती आहे सभापती महोदय की हे सीसीटीव्ही परत बसवायचे आदेश द्या, नाहीतर हे सीओ आणि हे सगळे बेबनशाही चालली आहे खाली, आपल्याला माहित नाही एवढी बेबनशाही चालली आहे, तर हे ताबडतोब या ठिकाणी निर्देश द्यावेत। सभापती महोदय, सूचनेची दखल तातडीने शासन घेईल।